चक्री भजननिष्ठ झाले नारायण, नगर प्रदक्षिण आजीवन. प्रातस्समही सर्व करी संध्या अर्चन, नित्य भागवत श्रवण आजीवन. माता राजमाता चरणी वंदन, ते न करी चुकता आजीवन. दैवी संपदेशी आश्रय नारायण, ठेवी दृष्टी समान आजीवन. साधिती राहाणी अहंकारा दुरी, कटुभाषा दिगंतरी आजीवन. लहान थोरा मान अतिथी सन्मान, निश्चये नापमान आजीवन. गुंडोपदावरी श्रद्धा ती पूर्ण, मम पिता नारायण गुंडा म्हणे. आज नामयोगी नामधारक वैकुंठवासी ब्रह्मीभूत सद्गुरू श्री नारायण गुंडा महाराजांची 57वी पुण्यतिथी आहे. 57 वर्षापूर्वी कार्तिक वारीच्या उपरांत कार्तिक वद्य षष्ठी तिथीला महाराजांनी स्वतःचा प्राण श्री विठ्ठल चरणामध्ये समर्पित केला. महाराजांनी आजीवन काय केलं या गोष्टीचं वर्णन करीत असताना महाराजांचं असलेलं जे तपाचरण आहे त्या गोष्टीचं काही कथन करीत असताना गुंडा सिद्ध चरित्र गाथेमध्ये महाराजांच्या चरित्राच्या वर्णनाच्या प्रसंगात 507व्या अभंगामध्ये महाराजांची सगळी तपस्या सांगितली. महाराज काय करत होते. आजीवन करणं ही तपस्या असते. एखादा महिना करणं, एखादा वर्ष करणं याला तपस्या पूर्ण रीतीची म्हणता येईल असं काही शास्त्रात कुठे कथन केलंय असं मला वाटत नाही. तपस्या असावी वा तपस्या जी आचरणाची असते ती मात्र आजीवनाची असते. जीवनपर्यंत जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत जो नियम शास्त्रांनी आपल्याला सांगितला, जो नियम संप्रदायाने आपल्याला सांगितला, जो नियम आपल्याला गुरूंनी सांगितला त्याचं पालन करणं म्हणजे तपस्या असते. याच तपस्येचं फल व्यक्तीला, त्या साधकाला अतिउत्तम अशा पद्धतीचं भेटत असतं. इतर असलेल्या तपस्येचं फल भेटत नाही. निष्काम उपासना करा, निष्काम उपासना करा असं ज्यावेळी शास्त्र कथन करतं त्यावेळी त्याच्या मागे निश्चित लक्षात घ्या आयुष्याची गणना आहे, आयुष्यभराची संगती आहे, आयुष्यभर ही गोष्ट केली पाहिजेत अशा पद्धतीचा विचार आपल्याला शास्त्रांनी सांगितला आहे. एखादा महिनाभर केलेलं, 6 महिना केलेलं, वर्षभर केलेलं, 2 वर्ष केलेलं कोणतंही असलेलं तप हे निष्कामतेच्या कोटीत येईलच असं नाही, पण सकामतेच्या कक्षेतून बाहेर पडेल ही गोष्ट सांगता येत नाही. सकामता निश्चित त्याच्या ठिकाणी राहते. निष्कामता जर संपादित करावयाची ठरली, भक्ती संपादित करावयाची ठरली, खरंच तप करावयाचं ठरलं तर आजीवनपर्यंत त्या गोष्टीचा विचार करावा लागतो. उदाहरण देतो. पातिव्रत्य नावाचं व्रत आहे. वर्षाचं आहे, 6 महिन्याचं आहे, 9 दिवसाचं आहे. लग्न झालं 1 दिवस करते पुढे नाही करीत असं आहे नाही. आजीवन आहे. जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत करावयाचं ते व्रत आहे. याला म्हणा तपश्चर्या. आणि या तपश्चर्येचं फल काय हे सांगण्यासाठी विविध पुराणं हात वर करून आपल्याला सांगतात. पातिव्रत्य धर्माचं, त्या तपस्येचं फल सांगत असताना सूर्याला थांबवणं काय, यमाची वाट अडवणं काय आणि त्यापासून स्वतःच्या पतीला वाचवणं काय, वाटेल ती गोष्ट करण्याचं सामर्थ्य त्या तपश्चर्येत असतं. सांगण्याचा हेतू असा आहे हे उपलक्षणात्मक आहे. आजीवन केलेल्या निष्काम कर्माचं, निष्काम तपाचं फल काय, जे होऊ शकत नाही तेही करणं, अघटित घटना घडविणारं हे तपस्या. अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. नारायण महाराजांच्या तपाचा विचार केला तर संपूर्ण जीवनाचा विचार करावा लागतो. एक कोणती गोष्ट सांगून तिथे काम भागणार नाही. साधूचं चरित्र वर्णन करायचं आहे म्हटल्यानंतर साधूला कोणता पुरस्कार मिळाला, साधूचा कुठं मान झाला, साधू कुणाला काय बोलला या गोष्टीचा विचार करू नका. विचारच करा त्यांच्या तपश्चर्येचा, विचारच करा त्यांच्या ज्ञानाचा, विचारच करा त्यांच्या सुविचारांचा, उपदेशाचा. हा विचार करावा लागतो. इतर असलेल्या कोणत्याही गोष्टीने व्यक्तीचं कल्याण होईलच अशी कोणतीही गोष्ट निश्चितपणे सांगता येत नाही. पण तपस्येचं अनुकरण जर व्यक्ती करू लागला तर मात्र निश्चित त्या व्यक्तीला, त्या साधकाला काहीतरी फलाची प्राप्ती होते.
असं शास्त्राधारे आपल्याला बोलता येतं. साधूच्या जीवनाचा विचार करीत असताना काही साधूंचं लहानपण हे स्वीकारता येत नाही, काही साधूंचं असलेलं तारुण्य हे स्वीकारता येत नाही, करता येत नाही. तुलसीदासांचं उदाहरण पहा, सूरदासांचं उदाहरण पहा. त्यांच्या तारुण्याचा अंगीकार करताल काय? करता येणार. अति आसक्त असलेलापणा हा तिथे दिसून येतो का येत नाही? येतो. साधू होते का नव्हते? साधू होते, पण अंगीकार करता का त्या गोष्टीचा? अंगीकार करता येत नाही. नारायण महाराजांच्या चरित्राकडे पाहिलं तर लहानपणापासून ते अगदी समाधी कालापर्यंत अशी कोणतीच गोष्ट नाही, अशी कोणतीच वर्तवणूक नाही की ज्या वर्तवणुकीचा त्याग करावा. करताच येत नाही. आजीवन संपादन केलेलं व्रत आहे ना. वयाच्या 3ऱ्या वर्षी गादीवर बसणं, वयाच्या 3ऱ्या वर्षी भजन करणं, लहानपणातली ही कृती त्याज्य आहे काय? टाकता येते काय? टाकता येणार नाही. संप्रदायाची धुरा सांभाळणं ही गोष्ट टाकता येते काय? टाकता येणार नाही. आईच्या वचनाच्या बाहेर न राहणं ही गोष्ट खोटी आहे काय? ही गोष्ट टाकून द्यावी काय? ही गोष्ट टाकून देण्यासारखी नाही. खोटं बोलायचं नाही. हे व्रत सत्यं वद सत्यं वद वेद सांगतो. हे व्रत टाकायचं काय? टाकता येणार नाही. लहानपणापासून अगदी अंतिम समयापर्यंत हे केलेलं सगळं वर टाकून देता येत नाही. लहानपणापासून नामधारकता ही विशेषे करून नारायण महाराजांच्या ठिकाणी सातत्याने नामस्मरणात राहणं ही गोष्ट प्रत्येकाला साध्य होईलच असं नाही. पण नारायण महाराजांचं चरित्र सांगणारी आणि त्यांना पाहणारी मंडळी आजही आहे. सातत्याने नामस्मरण करणारा महात्मा असल्या कारणानं नामाविना जिव्हा ही चाललीच नाही ना. त्यामुळे नामधारक नामयोगी त्यांना म्हणावं की काय, अशा पद्धतीचा विचार आपल्याला करता येतो. सहस्त्रनामाचं अनंत पारायण त्यांनी केलं. थोडं थोडकं नाही, किती केलं हे सांगता येणार नाही. दररोज 1, 2 माहीत नाही, निश्चित 1 आहे एवढी कल्पना करून आपण पुढे जाऊ. पण दररोज किती ते पारायण करत असतील? विष्णू सहस्त्र नाम म्हणून पारायण करतायत काय? नाही. काही कामना म्हणून पारायण करतायत काय? नाही. पाठ करतायत काय? नाही. नाम आहे ते, म्हणून पाठ आहे. ईश्वराला बोलाविण्याचा एक प्रकार आहे म्हणून पाठ आहे. किती पद्धतीत बोलवावं? मग शास्त्र सांगतं तेवढ्या पद्धतीत बोलवावं. एवढा एक प्रमाण, तो एक आधार घेऊन त्या असलेल्या तपाचरणामध्ये नारायण महाराज होते. ही गोष्ट टाकता येते का? ही टाकता येत नाही. त्या साधूचं जे लक्षण असतं तेच साधकासाठी म्हणून साधन असतं, अशा पद्धतीचा एक विचार शास्त्राने आपल्यासमोर मांडला. परंतु तो विचार करीत असताना लक्षात काय घ्यावं लागतं की साधूचं शास्त्र संमत असलेलं जे लक्षण तेच साधकासाठी साधन असतं. नाहीतर इतर लक्षणं साधकासाठी साधन नाहीत, अपकारक असतात. उदाहरण देतो. गजानन महाराज सगळ्यांना परिचित आहेत. चिलीम ओढत होते का नव्हते? होते. आता त्यांचा शिष्य म्हणून घ्या आणि त्यांचं लक्षण ते आमच्यासाठी साधन, मग चिलीम ओढून बसा. चालतं का? नाही, चालणार नाही. शास्त्रसंमत असलेलं जे साधन, शास्त्रसंमत असलेलं जे लक्षण तेच साधकासाठी उपकारक आहे. त्यांना कोणत्याही पद्धतीचं पाप पुण्य नसल्यामुळं प्रकृती भावाप्रमाणे जो जो काही प्रकार त्यांच्या ठिकाणी प्रकृतीने करून घ्यावयाचा ठरलाय तो प्रकार त्यांच्या ठिकाणी दिसत असतो. करावयाचा काय प्रकार आहे, अनुकरण कशाचं करता, या गोष्टीचा विचार करत असताना शास्त्रसंमती पहिल्यांदा तपासावी लागते. नारायण महाराजांच्या सगळ्या जीवनाचा विचार करा. शास्त्राविना कोणतंही वर्तन त्यांचं दिसत नाही. आणि त्याचं वर्णन करताना या अभंगात सांगितलं, चक्री भजननिष्ठ झाले नारायण. सुरुवात कुठून आहे? संध्या वंदनापासून सुरुवात आहे काय महाराजांच्या तपाचरणाची? नाही. 3ऱ्या वर्षी कुणाची मुंज होते? शास्त्राने सांगितलं नाही. कमीत कमी 5. आणि हे 3ऱ्या वर्षी चक्री भजनाला झाले. नाम उपनयन हे पहिल्यांदी महाराजांचं आहे. चक्री भजन निष्ठता हा संस्कार पहिल्यांदी आहे. चक्री भजन करणं ही उपासना पहिल्यांदी आहे. त्यामुळे
तपश्चर्येचं वर्णन करीत असताना या अभंगामध्ये अनायासेने काय आलंय? चक्री भजननिष्ठ झाले नारायण. पहिल्यांदी चक्री भजन आहे ते, त्याचं आचरण करतायत. पुन्हा म्हणतायत प्रातःसमयी सर्व करी संध्या अर्चन. संध्यावंदन इत्यादी जे काही ब्रह्मकर्म सांगितलं त्याचा आश्रय करणारे ते होते. नगर प्रदक्षिण आजीवन पंढरपूर धामाचा महिमा आहे. जो जो म्हणून नगर प्रदक्षिणा करतो तो तो सप्तभूमंडळाची नगर प्रदक्षिणा करतो. वाराह संहिता पद्मपुराणामध्ये ही गोष्ट आहे. बलीचं बंधन करीत असताना वामनाचा अवतार झाला आणि तो वामन अवतार ज्यावेळी स्वतःचा विग्रह विराट करू लागला त्यावेळी 7 प्रदक्षिणा घालणारा जांबुवंत, त्या जांबुवंताला जे फल मिळतं ते फळ पंढरपूर धामामध्ये नगर प्रदक्षिणा करणाऱ्याला मिळतं. मग विराट असलेल्याची प्रदक्षिणा करणं ही काही गोष्ट सामान्य नाही. म्हणून पंढरपूर धामाच्या उपासनेमध्ये त्या उपासनाकांडाचं वर्णन करीत असताना व्यास सांगतात की नगर प्रदक्षिणा धाम प्रदक्षिणा ही महत्त्वाची ठरते. नारायण महाराज त्याचा अंगीकार करतायत. विठ्ठलाची, श्री गुरूंची, संप्रदायाची, परंपरेची असलेली उपासना आहे आणि त्याचा अंगीकार करून सांगतायत की नगर प्रदक्षिण किती दिवस करावं? आजीवन. पंढरपुरात आहे म्हणजे नगर प्रदक्षिणा आहे. नित्य भागवत श्रवण, भागवत श्रवण नित्य झालं पाहिजे. भागवताच्या महात्म्याचं वर्णन करीत असताना स्कंद पुराणामध्ये शांडिल्य असं सांगतायत की ज्याच्या घरी भागवताची नुसती पोथी आहे आणि नुसती पूजा चालली आहे त्याचं घर नाही आहे, तीर्थ आहे. त्याच्या ठिकाणी देवतेचा वास आहे. आणि भागवत नित्य श्रवण करणारा एक अर्धा श्लोक, अर्ध्याचा अर्धा श्लोक एवढं नित्य ऐकणारा हा भगवत धामाला प्राप्त होतो. अंत्यसमयी त्याला मात्र वैकुंठ प्राप्त होतो असं फल निश्चित दिलं. भागवत श्रवण करणं ही गोष्ट मात्र नामयोगी असलेल्या, नामधारक असलेल्या नारायण महाराजांच्या जीवनातली आहे. आजीवन ती गोष्ट त्यांनी केली. आई आहे, आईची सेवा करता म्हणजे नेमकं काय करता? काहीही न बोलणं अथवा रागाने बोलणं आणि जेवणाची सोय करून देणं ही सेवा आहे. होते का सेवा? नाही. मोठ्या असलेल्या केअरटेक सेंटरमध्ये आम्ही ठेवतो, 50,000 रुपये भरतो आणि त्या केअरटेक सेंटरमध्ये ठेवतो. म्हणजे काय? आपल्याला कळणाऱ्या भाषेत वृद्धाश्रमात ठेवतो. तिथे तुमच्यासोबतचे वयाचे कितीतरी सवंगडी आहेत मग तिथे आम्ही ठेवतो, पैसे पुरवतो. सेवा आहे? नाही. सेवेचं प्रकार सांगत असताना उपलक्षणात्मक प्रकार इथे सांगितला गेला. माता राजमाता चरणी वंदन, दररोज पाया पडणं आईच्या, ही गोष्ट मात्र निश्चित महत्त्वाची सांगितली. शास्त्राचा विचार करा. शास्त्र असं सांगतं जो मात्या पित्याचं दररोज वंदन करतो, पाया पडतो, त्याच्या आयुष्याची वृद्धी होते. मध्यात जरी त्याला अतिप्रसंग असला तरी त्याच्यातून पार पडणारा तो होतो. ग्रहादिकांची बाधा हे जे विचारत राहतो आपण सातत्याने, या सगळ्या गोष्टींचा जो काही परिहार आहे, ते निवारण आहे, ते मात्र केवळ पाया पडण्याने होतं. मग सकामतेत ही ती गोष्ट आहे. निष्कामतेचा विचार करताना माता पिता हे गुरु आहे, गुरुस्थान आहे आणि गुरुस्थान म्हणजे श्रेष्ठ स्थान आहे आणि श्रेष्ठ स्थानाचं वंदन झालंच पाहिजे. नाहीतर पांचरात्रागमाचा आश्रय करतो आणि सांगतो ब्रह्महत्या दोष घडतो. त्यामुळे वंदन केलं पाहिजे. ते करी न चुकता आजीवन. गांभीर्य या वाक्याचं लक्षात घ्या. ते करी न चुकता, चुकून सुद्धा वरची एखादी गोष्ट चुकून राहिली पण हे ते करी न चुकता आजीवन. आजीवन ती गोष्ट आहे. आईला सोडून ते राहिलेच नाही. आणि कुठपर्यंत राहिले नाहीत? जन्मापासून मरणापर्यंत आईचा त्याग नाही, आईचा आश्रय नाही. लोकांचं काही असतं की आई जाते आणि हे शिल्लक राहतं. नारायण महाराजांचं तसं नाही झालं. जन्मही आईच्याच पोटी आणि
अंत्यसमयसुद्धा, अंत्ययात्रासुद्धा आईच्या मांडीवरच. आईच्या पुढ्यात ही सगळी गोष्ट आहे. म्हणजे जात असताना सुद्धा, देह ठेवत असताना सुद्धा ते न करी चुकता आजीवन. चुकले नाही, आजीवन ती गोष्ट चालली. ते चरणी वंदन आहे. दैवी संपदेशी आश्रय नारायण. अभयता, मृत्यूच्या समयाला जो भीतो त्याला अभय प्राप्त झालं नाही. आणि यांचं वर्णन आत्ताच आपण जे चरित्र सगळं वाचलं की मृत्यू समय प्राप्त झाला असता सुद्धा भयाची प्राप्ती ज्याला नाही, म्हणजे अभय आयुष्यभर साथ आहे. दैवी संपत्ती ही अभयापासून चालू होते. मग पुढची सगळी असलेली त्यांच्या ठिकाणी आहे असा विचार या ठिकाणी आपल्याला करता येतो. आणि ही संपत्ती असल्याचा परिणाम काय आहे तर ठेवी दृष्टी समान आजीवन. स्थितप्रज्ञता, ज्ञानसंपन्नता ही त्यांच्या ठिकाणी कशी झाली या गोष्टीचं चिंतन करताना इथं सांगितलं गेलं. ठेवी दृष्टी समान, सगळ्यांच्या ठिकाणी समान दृष्टी ठेवणारे ते होते. साधी ती राहणी. आणि एवढं ज्याच्या ठिकाणी राहतं तो कसा राहत असेल? साधं राहणं आहे. आणि साधं राहणं म्हणजेच नेमकं काय आहे? अहंकारापासून लांब राहणे. अहंकाराचा परिणाम विशेषतेत आहे. आणि साध्या राहण्यात अहंकार नाही. कटू भाषा दिगंतरी आजीवन. कोणालाही कोणत्याही पद्धतीत कधी कटू बोलले नाही. सत्य कटू असतं म्हणजे सत्य बोलत नाहीत असं म्हणायचं का? नाही, सत्य तर बोललेच बोलले, पण कटू लागेल असं बोलले का? त्या प्रसंगात भाषा मौन आहे. इतरांना दुःख होईल अशा पद्धतीचं कोणतंही भाषा त्यांची नाही, म्हणून कटू ते बोलले नाहीत असा विचार आपल्याला करता येतो. लहान असो मोठा असो कोणी असो, अतिथी आहे ना, मग तो विष्णू समान आहे, विठ्ठल समान आहे म्हणून त्याचा मान सन्मान करणं. आणि निश्चयेन अपमान, एखाद्याचा मान समजा साधनेत असताना नामरत असताना झाला नाही म्हणजे अपमान त्याचा केलाय. निश्चयेन अपमान, निश्चयाने आम्हाला सांगता येते की त्यांनी कोणाचा अपमान आयुष्यभर केला नाही. मान सन्मानाची गोष्ट त्यांच्या असलेल्या परिस्थितीप्रमाणे असेल, पण अपमानाची गोष्ट निश्चित नाही. या गोष्टीचा आपल्याला विचार करता येतो. गुंडोपदावरी श्रद्धाती पूर्ण मम पिता नारायण गुंडा म्हणे. एवढं सगळं केलं आणि आजीवन असलेला विचार, ज्या परंपरेत आपण आलो, ज्या कुळात आपण जन्माला आलो, ज्या कुलपुरुषाचा आपल्यावर कृपा प्रसाद आहे आणि ज्याच्यामुळे आपण नामामध्ये रत झालो, त्या महान योगी असणाऱ्या, स्वकुलपुरुष असणाऱ्या, मूलपुरुष असणाऱ्या आणि गुरुनाम गुरु असणाऱ्या सद्गुरू गुंडा महाराजांवर त्यांची श्रद्धा आयुष्यभर आहे. आईचं वंदन करीत असत, तसंच न चुकता महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेत असत. महाराजांवरची असलेली श्रद्धा, श्री विठ्ठलावरची असलेली श्रद्धा आणि आजीवन केलेलं हे तप, हे सर्व असलेल्या साधकांसाठी म्हणून निश्चित स्वीकारणीय, अनुकरणीय. काय काय केलं पाहिजे व्यक्तीने, त्या गोष्टीचं चिंतन नारायण महाराजांच्या संपूर्ण जीवनातून आपल्याला घेता येतं. एकसूत्री असलेला असा हा कार्यक्रम आयुष्यभर नारायण महाराज राबवित होते आणि ते करीत समाधानाने त्यांनी आपला देह कार्तिक वद्य षष्ठीला 1966 शके 1888 पंढरपुरामध्ये मठामध्ये नारायण महाराजांनी सद्गुरू गुंडा महाराजांच्या समोर श्री विठ्ठलाच्या चरणामध्ये समर्पित केला. आणि तो समर्पण होत असताना नामय राम कृष्ण टाहो नित्य फोडी आणि अंत्यसमयी टाहो फुटणार नाही असं कसं होईल? नामस्मरणाचा गजर झाला आणि महाप्रचंड नाद झाला. योग्यानी भक्ताचा योग्याचा प्राण हा सहस्त्रारातून जावा म्हणजे तो मुक्त होतो असं म्हणण्याची पद्धत आहे, शास्त्र आहे, बरोबर आहे. पण जो भजनीय आहे, जो नामस्मरणीय आहे, त्याचा कुठून जावा? त्याच्या प्राणाची गती सांगत असताना म्हणावं लागेल सहस्रारातूनच जाईल.
पण आश्रय हा नामाचं होईल, आश्रय कंठाचं होईल, आश्रय टाहो फोडण्याचा होईल. अंतिम ध्वनी आहे, अंतिम आश्रय आहे, मग तो टाहो फोडून होईल. आणि ती गोष्ट मात्र सर्वांच्या समोर झाली. आजूबाजूची सगळी मंडळी जमली की मोठा आवाज झाला, मोठा आवाज झाला. सगळ्यांना लक्षात आलं की महाराजांनी देह ठेवलेला आहे. त्या वैकुंठवासी सद्गुरू श्री नारायण महाराजांची आज 57वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलोत. भजनाच्या आश्रयाने, माध्यमाने पुण्यतिथी साजरी आपण केली आहे, पुष्प उधळण आपण झाली आहे. महाराजांच्या उपस्थितीमध्ये ही गोष्ट होती आहे. झालेली सेवा माय बाप विठ्ठलेशाच्या चरणी, सद्गुरू श्री गुंडा महाराजांच्या चरणी आणि पुण्यपुरुष वैकुंठवासी सद्गुरू श्री नारायण महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका, सद्गुरू श्री गुंडा महाराज की, सद्गुरू श्री लक्ष्मण महाराज की, सद्गुरू श्री नारायण, श्री सिद्धसिंहासन पीठ की जय.